श्री गणेशाय नमः. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समवेत, त्यास करण्या कर्मप्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र. प्रियव्रतास उपदेशाया ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन. बहिर्ष्मती सवे करोन लग्न. पुत्र ऊर्जस्वती कन्यारत्न. शुक्र ऊर्जस्वती स देवयानी जाहली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत, गमन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत जंबूद्वीपनाथ तप करिता पुत्र प्राप्त्यर्थ त्याने वरिली पूर्वचित्ती. त्यास झाले नाभीसह 9 सुत. जंबूद्वीपाचे केले नवभाग. नवपुत्रा ते दे सत्वर अप्सरालुकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण. तेणे पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरुनी दावण्या हरी. अवतार घेई मेरुदेवीचे उदरी. शुद्ध सत्वमय वृषभजो इंद्रे कोपोनी न करता वृष्टी. वृषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी. भार्या ज्याची नामे जयंती. भरत ज्यांचा ज्येष्ठ सुत. उपदेशिले पुत्रा ते ऋषभदेवे. म्हणे तपाचरणे वर्तावे. सेवा भक्तीने गुरुसी तोषवावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी. धरावे संतचरण मत्कथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तनी असावे मग्न. निर्वैर असावे समष्टी. भरता देवोन राजभाग. ऋषभ आचरता झाला योग. अष्टसिद्धी प्रगटल्या चांग. परी अखंड चित्त ब्रह्मरूपी. ब्रह्मरूप ऋषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढभाव. ते न गणिती सिद्धी ते. ऋषभदेव शिरोन वणव्यात. आपुला अवतार करी समाप्त. निवृत्त तृष्णते वृषभ. नमस्कार त्या ऋषभासी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत. त्यासी झाले 5 सुत. करिता यज्ञ बहुत. हृदयी हरी प्रगटला. राज्य अर्पून निजसुता. हरिहर क्षेत्री झाला जाता. सूर्यनारायणाचा ध्याता. कालक्रमी राजा भरत. भरत राजा साधकोत्तम. करीत असता नित्यनेम. नदी तटा आली हरिण. तिने सिंह गर्जना ऐकिली. होनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात. तात्काळ पावली पंचत्व. शावक सांभाळिले भरताने. मन होते हरिणा चिंतित. त्या काळी पावला पंचत्व. जन्म हरिणाचा झाला प्राप्त. पूर्वपुण्ये आठवे त्या. सांडोनी आप्तस्वजन करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरोन प्राण सोडिला भरताने. तो पुढील जन्मी पाही. अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी. बंधुजनी ठेविले त्या. शूद्र राजा होता एक. अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ. खड्ग घेऊनी हातात मारण्या आला भरतासी. महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्रीकामिका. परमहंस स्थिती जड भरता म्हणून निरक्षिले श्रीहरीने. सिंधू सौवीर देशीचा नृपती. नामे रहुगण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जड भरतासी. जुंपिला पालखी वाहण्यासी. राजा उपरोधे बोले जड भरतासी. कृश बहुतची झाला अससी. जड भरत बोले उत्तरेसी. बोलो निवृथा जालासी श्रमी. ऐकोन ज्ञानयुक्त भाषण. जाला चकित रहुगण. उतरोनी धरिले चरण. म्हणे अपराध क्षमा करणे. जड भरत म्हणे रहुगणास. विषयासक्त मन सायास. तेची करिता हरिचिंतनास. मुक्त करीतसे जीवासी. संत कृपा झाल्या वाचोन. हरिप्राप्ती नभे जाण. धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय. अवधूते रहुगण रायासी. सांगोनी भवाटवीचे रूपकासी. पूर्ण बोध करविला त्यासी. धन्य झाला रहुगण. श्री संतचरण रजोभिषेक. हेची हरिकृपेचे साधक सम्यक. तपतीर्थ यज्ञाधिक. न त्या शक्य हरिकृपा.
शुकदेव कथिती परीक्षितासी भरतवंश विस्तारेसी भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अंती सुयशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगती त्यांचे परिमाण 9,000 योजने विस्तीर्ण ऐसी आहेत नवखंडे इलावृत्त खंडात शंकर भगवान राहती पार्वती सह वर्तमान समाधी योगे करीती चिंतन भगवान संकर्षण उपासदी भद्राश्वखंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय हयग्रीवा ध्यायी नरसिंहरूपा हरिवर्षात प्रल्हादराव केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवा ते मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्यक खंडात हिरण्मय नामे खंडात अर्यमा उपासते कुर्मास आराधी यज्ञवराहास भूमी उत्तर कुरु खंडात किंपुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामांचे करीतसे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती लाभे येथे भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले जे का हरिभक्ती तरंगले धन्य झाले नर ऐसे जंबूद्वीप प्लक्षद्वीप शाल्मली द्वीप कुशद्वीप क्रौंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित असती समुद्रही सात क्षार इक्षुरस सुराघृत क्षीरदधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्याचेनी भ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आयने सूर्याचेनी अधिष्ठाने स्थिती जाणा जगताची चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगल जाणा ध्रुवस्थानचे वर्णन ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून आधी दैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडला खाली जाणं राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्धाचारण मग यक्ष राक्षस पिशाचादी अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरे भूमी खाली पाताळाचे तळी अनंत त्यास संकर्षण म्हणतात रुद्र 11 निर्माण करत करीती संहार विश्वासा कर्म करोनी जीववरिती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथ नाही पापपुण्य जेथ न सरे ज्ञानाज्ञान जेथे नुरे ध्यानाध्यान तेथे वसे श्रीहरी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे पंचमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।